थेट दृश्यांच्या माध्यमातूनच आपण प्रेक्षकांना दाखवूया स्वाती। या ठिकाणी आपण पारंपरिक वेशभूषेतल्या या सगळ्या महिला पाहतोय, ज्या नववारी साडीवर स्कूटीवर स्वार होऊन फेटे बांधून या रॅलीमध्ये शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि दरवर्षी डोंबिवलीच्या शोभायात्रेचं हे एक वैशिष्ट्य असतं, ज्यामध्ये मोठ्या संख्येने महिला ज्या आहेत, तरुण मुली ज्या आहेत, त्या सहभागी होत असतात। आणि हे एक आगळं वेगळं आकर्षण असतं। डोंबिवली अगदी पश्चिमेच्या बागशाळेपासून ते डोंबिवली पूर्वेच्या श्री गणेश मंदिरापर्यंत या महिला अशाच पद्धतीने संपूर्ण शोभायात्रेत आपला सहभाग नोंदवत असतात। आणि केवळ सहभागच नाही तर पारंपरिक वेशभूषेतही आपल्याला त्या पाहायला मिळतील आणि त्यासोबत गॉगल लावून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एक आगळं वेगळं जी स्टाईल आहे ती देखील त्यांनी मेंटेन केलेली आहे। त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल, किती उत्साह आहे सध्या? खूप मोठा उत्साह आहे आणि यावर्षी पहिल्याच वर्षी आम्ही घेतोय। खूप छान वाटतंय, अगदी मजा वाटते। पहिल्यांदा तुम्ही सहभागी झालाय, काय वेगळे पण वाटतंय या शोभायात्रेचं? सुंदर वाटतंय, अगदी मजा येते। अगदी आम्ही आज 50 जण आहोत। छान आहे। तर आपण पाहतोय की जे पहिल्यांदा यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांचा देखील हा सगळा उत्साह आहे। आणि केवळ या सगळ्या महिलाच नव्हे तर वेगवेगळे चित्ररथ देखील या संपूर्ण शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। तर डोंबिवलीकर मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी होतात। या ठिकाणी काही महिला आपल्याला पाहायला मिळतात। काय नेमका त्यांचा संदेश आहे जाणून घेऊया। काय सांगाल, काय तुम्ही इथे साकारलेलं आहे? आम्ही प्लास्टिकच्या विरोधात आहोत। आमची ऊर्जा म्हणून एक संघटना आहे, ती प्लॅस्टिकच्या विरोधामध्ये करतोय। लोकांनी प्लॅस्टिक वापरू नये आणि जेणेकरून पॉल्युशनला आणि मानसिक जीवनाला कंट्रोल करावं, जे हानी होते प्लॅस्टिकपासून ते करायचा आम्ही प्रयत्न करतोय। लोकांना सांगतोय की कृपा करून प्लॅस्टिक वापरू नका, हे संदेश सांगतो। काय सांगाल तुम्ही की तुम्ही प्लॅस्टिक वापरू नका हा संदेश देत आहात? डोंबिवलीची शोभायात्रा एक वेगळे पण असतं, किती फायदा यामध्ये सहभाग होऊन मिळतो? किती लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचता येतं या माध्यमातून? आम्ही आता जवळजवळ डोंबिवलीत बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेलो आहोत। तसेच ठाण्याला सुद्धा आमचं हे काम चालू आहे आणि बऱ्याच लोकांपर्यंत आम्ही प्लास्टिक निर्मूलनाचा हा संदेश पोहोचवलेला आहे। आणि आमचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त प्लास्टिक ह्या देशातून निघून जावं आणि आम्ही त्याचं चांगलं रिसायकलिंग करावं। तर असेच वेगवेगळे सामाजिक संदेश आहेत ते या ठिकाणी शोभायात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सामाजिक संस्था ज्या आहेत त्या देत असतात। आपण पाहतोय की अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा या शोभायात्रेमध्ये तितकाच सहभाग असतो। आपण पाहतोय की हा जो चिमुकला शिवाजी महाराज आहे, घोड्यावर स्वार असून तो या सगळ्या शोभायात्रेत सहभागी झालेला आहे। आणि या ठिकाणी आपण पाहतोय की जी पालखी आहे, डोंबिवलीचं ग्रामदैवत श्री गणेशाची, गणेश मंदिराची ही पालखी अगदी बागशाळा मैदानापासून ते गणेश मंदिरापर्यंत या संपूर्ण शोभायात्रेतून यामध्ये सहभाग नोंदवला जातो। आणि यालाच नमन करत नवीन वर्षाची सुरुवात डोंबिवलीकर करत असतात। या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आपल्या सोबत आहेत, त्यांचाही उत्साह कुठे कमी नाहीये। आजीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा।